कोलकाताचे पोलीस कमिशनर राजीव कुमार यांच्या विरोधातल्या सीबीआयच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। राजीव कुमार यांच्यावर शारदा चिटफंड घोटाळ्यातले पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे आणि या संदर्भात सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं, मात्र ते हजर राहिले नाहीत आणि त्यानंतर सीबीआयची टीम कोलकात्यातल्या त्यांच्या घरी चौकशी करायला गेली असता कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या टीमला ताब्यात घेऊन तुरुंगामध्ये डांबलं होतं आणि सीबीआयच्या कारवाई विरोधात ममता बॅनर्जी परवापासून आंदोलनाला बसल्यात। चौकशीला सहकार्य न केल्यानं सीबीआयनं थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून त्यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारला आदेश देण्याची विनंती केली, मात्र कमिशनर राजीव कुमार यांनी शारदा चिटफंड घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचे पुरावे कोर्टानं सीबीआयकडे मागितलेत आणि त्यानंतर आज सुनावणी सुरू आहे। मोदी आणि ममता महासंग्रामाचा हा सगळा खटला कोर्टामध्ये गेला आणि आता सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये। शारदा चिटफंड प्रकरणी राजीव कुमार आरोपी आहे आणि त्यानंतर सीबीआयचं पथक ज्या वेळेला आलं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं होतं सीबीआयला की तुम्ही पुरावे सादर करा आणि हा वाद आता सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्यावरती सध्या सुनावणी सुरू आहे। सीबीआयला राजीव कुमार यांची चौकशी करायची आहे। शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावरती आहे आणि त्याच संदर्भात सीबीआयचं पथक तपासणीसाठी आलं असता पश्चिम बंगालमधल्या पोलिसांनीच या सीबीआयच्या पथकाला ताब्यात घेतलं होतं, तुरुंगामध्ये डांबलं होतं। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। वैशाली मालेवार आमच्या प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती। वैशाली, सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहेच, काय माहिती द्याल एकूणच? अगदी श्वेता, आज सकाळी जेव्हा सुप्रीम कोर्टाचे दार उघडले 3 जज या केसवर सुनावणी करत होते आणि त्याच्यातली महत्वाचं म्हणजे राजीव कुमार यांना पेश होण्याचा सादर होण्याचा जो आदेश दिला सुप्रीम कोर्टाने, त्यामुळे ममता बॅनर्जीला एक मोठा धक्का म्हणता येईल। कारण राजीव कुमार याच्यावर असे आरोप आहे की ते एसआयटीचे भाग होते आणि त्यांनी चौकशी करून नंतर जे काही पुरावे होते त्यांच्यासोबत छेडछाड केली आणि ते जे ऑडिओ टेप आहे रेकॉर्डिंग त्यांच्यासोबत त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला। हे सगळे आरोप असल्यामुळे जे ऑल ओव्हर बघितलं तर ममता बॅनर्जी आता बॅड न्यूज आहे, वाईट बातमी आहे की ते ज्यांचा सपोर्ट करत होता राजीव कुमार त्यांनाच आता कोर्टात पेश व्हायचा आदेश दिलेला आहे। शिवाय त्यांना सुप्रीम कोर्टाकडनं ऑर्डर केलं की सीबीआयची जी काही चौकशी आहे त्यांनी सहयोग करावा आणि जी चौकशी आहे ते समोर न्यावी। 2000 शारदा चिटफंड घोटाळ्याचा हा सगळा केस आहे आणि बऱ्याच कंपन्या एकत्र करून हे कंपनी तयार करण्यात आली होती आणि त्यानंतर जे आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि सीबीआय यांनी कोर्टाच्या आदेशावरून अशी चौकशी केली होती। त्यामुळे या प्रकारचे जे आदेश आलेले आहे त्याला असूनही सीबीआयच्या अधिकाऱ्यांना डांबणं हे सगळे एक अपराधात येते, त्यामुळे ह्या प्रकारचा आदेश दिला आहे। श्वेता, बिलकुल, आणि ममतांसाठी हा मोठा धक्का मानला जातोच आहे, मात्र सीबीआयला सुद्धा पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं, तर सीबीआयनं काही ठोस पुरावे आणलेत का? सीबीआयकडनं जे पुरावे होते जे वेणुगोपाल त्यांनी मांडले, त्यांनी ते सांगितले की जे पुरावे त्यांना देण्यात आलेले आहेत ते पुरावे अपुरे आहेत। शिवाय ज्या प्रकारे चौकशी केली होती टीएमसीचे जे नेते आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्यवस्थित झाली नाही। याशिवाय महत्वाचं म्हणजे जे कॉल रेकॉर्डिंग होती ते सुद्धा छेडण्याचा प्रयत्न केला गेलाय। त्यामुळे हे सगळं जे बघतात हे सगळं बघून सुप्रीम कोर्टाने फायनली ऑर्डर दिलाय की राजीव कुमार यांनी सुप्रीम कोर्टात यावं आणि आपला पक्ष मांडावा, शिवाय चौकशीत सुद्धा सहयोग करावा असं देखील त्यांनी आदेश दिलेला आहे। श्वेता, बरं, आता राजीव कुमार यांना हजर होण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत, कधीपर्यंत त्यांना हजर राहावं लागणार आहे? काही डेडलाईन दिली आहे का कोर्टाने? अजून ती डेडलाईन दिलेली नाहीये, पण पुढची तारीख जेव्हा असेल सुप्रीम कोर्टाची त्या तारखेला त्यांना कोर्टात उभं राहावं लागणार आहे आणि त्यांनी आपला पक्ष त्यांना मांडण्याचा एक संधी म्हणताय श्वेता दिली जाणार आहे। पण ऑल ओव्हर जर बघला ज्या प्रकारचे पुरावे मांडण्यात आलेले आहे सीबीआयकडनं, वेणुगोपाल यांच्याकडनं, अटॉर्नी जनरल आहेत ते त्यांच्याकडनं, त्या प्रकारे जर बघता तर हे राजीव कुमार आणि ममता बॅनर्जी दोन्हीकरिता म्हणता येईल की एक वाईट बातमी आहे की ते ज्याच्याकरिता सपोर्ट करण्याकरता उपोषणावर बसलेले आहेत त्यांनी सगळा जो रविवारपासून जो हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे त्याला कुठेतरी स्टॉप झालेले आहे आणि केंद्र सरकारला आणि सीबीआयला एक दिलासा म्हणता येईल याच्यामुळे। बरं, मात्र मोदींच्या विरोधात ममतांचं जे काही आंदोलन सुरू होतं त्यांना एक खूप मोठा धक्का, खूप मोठा झटका म्हणू शकतो। वैशाली, अगदी चर्चा अशी होती की मधामध्ये त्यांच्या ज्या प्रकारचे मोदींचे जे तिथे हेलिकॉप्टर थांबवणं असो किंवा अमित शाह यांना तिथे रॅली करण्यापासून दाखवणं हा विषय सुद्धा तो उठला आणि त्या सगळ्यावरही समोर सुप्रीम कोर्ट जे आहे याच्याविषयी सुद्धा समोरची चौकशी।
अरे एक मिनट, मुझे तो आईडी दो, छोड़ दो, साइड हो जाओ प्लीज। क्या कर रहे हो यार, मुझे दे दो, नहीं तो दे दो सर, मेरे को दे दो। आ जाओ थोड़ा इधर उधर पीछे हो जाओ, आ जाओ सर, मेरे पास आ जाओ ना, मेरे पास आ जाओ सर आप। डीडी नीचे बैठ जाओ प्लीज, नीचे बैठो, माइक नीचे कर लो यार। क्या प्रतिक्रिया है सर पहली? Today morning, this matter came up before the bench of the Honorable Chief Justice of India, Mr. Justice Ranjan Gogoi, and two other judges of the Honorable Supreme Court, Justice Bhushan and Justice Khanna. The learned Attorney General for India, Mr. Venugopal, addressed the court and brought before the court the seriousness of the situation with regard to the basic facts, what transpired over the on Sunday night, how the CBI officers and other people were prevented from doing their job, they were manhandled. These facts were placed. The Solicitor General for India, Mr. Tushar Mehta, also made additional points before the Honorable Court. From the other side, Dr. Abhishek Manu Singhvi appeared and contested these points. However, at the end of it, the Honorable Chief Justice of India's bench ordered that Mr. Rajiv Kumar would make himself available in light of the prayer of the application of the CBI to join that investigation, make available whatever is required and cooperate fully. At the same time, the Honorable Court pointed out that no coercive steps would be taken. The second matter which was highlighted by the learned Attorney General for India, Mr. Venugopal, was with relation to the question of contempt, because this is an order of the Honorable Supreme Court on which the CBI is looking at these mega scams. That matter also would be before the Honorable Court. Now, it has also been made clear by the Honorable Court in its order that the personal appearance after filing of replies of the concerned officers may be required, and that will be communicated by the Secretary General of the Honorable Supreme Court on the 19th, if such appearance is required on the 20th. नलिन जी हिंदी में बता दीजिए। और सवाल आज सुबह पहले कोर्ट में पहले कोर्ट में क्या हुआ और बाद में राजनीतिक प्रतिक्रिया अलग से देंगे ताकि दोनों को हम नहीं मिलाएं। आज सुबह आदरणीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस रंजन गोगोई साहब, जस्टिस गुप्ता, जस्टिस खन्ना के कोर्ट में ये मामला आया। भारत के अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल जी ने कोर्ट के सामने तर्क रखे और जो रविवार को पश्चिम बंगाल कलकत्ते में जो हुआ सीबीआई अफसरों के साथ, उन्हें किस रूप से उनके साथ हरकत हुई और वहां राजीव कुमार जी प्रस्तुत अपने आप को नहीं कर रहे हैं, ज्वाइन नहीं कर रहे हैं, जो उनको समन हुआ था पहले, इसके ऊपर में सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता जी ने भी अपने विचार और बातें रखी कोर्ट के सामने। डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी दूसरी तरफ से उन्होंने इसका विरोध किया, लेकिन अंततः कोर्ट ने ये उचित समझा कि राजीव कुमार जी सीबीआई के सामने जो इन्वेस्टिगेटिव एजेंसी है उनसे कोऑपरेशन दे, पूर्ण रूप से कोऑपरेट करे। साथ साथ ये स्पष्ट किया कि उनके खिलाफ कोई ऐसी कार्रवाई ना हो जिसे कोर्सिव स्टेप कहा जाए। और उस ऑर्डर में यह भी स्पष्ट कर दिया गया है कि जो भी अपने जवाब में ये अफसर लिखित देंगे, क्योंकि आज नोटिस जारी हुई है, तो उसके बाद तय होगा 19 तारीख को सेक्रेटरी जनरल सुप्रीम कोर्ट की जानकारी देंगे उन अफसरों को कि यदि उन्हें यहां पर कोर्ट में खुद यहां अपने आप को प्रस्तुत करना है तो वो ऐसी जानकारी दी जाएगी 19 को, 20 तारीख अगले तारीख के लिए। एक कंटेम्प्ट पिटिशन भी साथ साथ लगाया गया है, क्योंकि इस बात को हम ना भूलें कि ये मामला सुप्रीम कोर्ट के आदेश के आधार पर ही सीबीआई जो है इस नारदा शारदा जो घोटाला है उसमें तहकीकात कर रही है।